यांच्या विरुद्ध टीम आहे इन्शा स्पोर्ट। इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाला फलंदाजी करायची आहे। मुन्नाफ शेख आणि त्याच्या सोबतीला फलंदाजी करण्यासाठी इन्शा स्पोर्ट संघाकडून गणेश आहे। दोन खेळाडू इन्शा स्पोर्ट संघाकडून सलामीला आले, तर पाहूया या ठिकाणी किती धावा काढण्याचा मानस असेल। 24 बॉल खेळायचे, 24 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस या दोन खेळाडूंचा असेल। खरा अष्टपैलू खेळाडू आहेत, सातत्याने खेळ जर त्यांचा पहिला तर नक्कीच चांगला राहतो। आज खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच खेळतात ते। चला ऑन फील्ड पर्यंत जायचंय। पहा दोन्ही संघांना सूचना आहे की 15 मिनिटात 3 ओव्हर टाकून झाल्या पाहिजेत। 3 ओव्हर साठी 15 मिनिटं दिले जात आहेत। जर 3 ओव्हर मध्ये 15 मिनिटांमध्ये तुमच्या 3 ओव्हर झाल्या नाही तर एक फिल्डर सर्कलच्या आतमध्ये राहील आणि 4 ओव्हर ह्या 20 मिनिटात झाल्या पाहिजेत। पंच जायचंय, पंच दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी कृपया यायचं कमेंट बॉक्स मध्ये। सुभाष यायचंय। या अगोदरची मॅन ऑफ द मॅच अप्रतिम खेळ झाला आणि त्या खेळाच्या जोरावर आपल्या संघाला त्याने विजय मिळवून दिला। पहिला बॉल मॅचला होते सुरुवात। खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, ऑन साइडला दूरवर क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल। अजय मोठा मासा गाला लावला गेला आहे। पहिलाच विकेट या ठिकाणी मुन्नाव्याची विकेट जातीये। इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाकडनं सलामीला आला होता। पहिलाच बॉल खेळत असताना फटका तर सजवला, परंतु मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट सोडावी लागली। फलंदाज झालाय बाद। चला टाइमर लावलाय का? टाइमर लावलाय। 11:54 ला मॅच सुरुवात झाली। बरोबर 20 मिनिटात एक सत्र समाप्त झाला पाहिजे। जो पहिला सत्र आहे तो 20 मिनिटात समाप्त झाला पाहिजे। हा चांगला शॉट आहे, प्रॉपर टायमिंग, चेंडू करतोय सीमारेषा बाहेर सपार 4 धावांसाठी। सुंदर फटका इथे पाहायला मिळाला। या फटक्याच्या जोरावर जर पाहिलं तर नक्कीच 4 धावा। कृपया इन्शा स्पोर्ट 12वा खेळाडू आला पाहिजे, नाही तर पॅनलाइज केलं जाईल। 2 रनांची पेनल्टी दिली जाईल।
12वा खेळाडू आला पाहिजे इकडे. वाह, कमालीचा चेंडू आहे. चेतन गोलंदाजी ट्रॅकवर आहे. त्या चेतनने इंशा स्पोर्ट संघाचा एक महत्वाचा विकेट घेतलाय, जो की मुन्ना या ठिकाणी तंबूच्या अश्राला धाडलंय त्याला. पुढचा बॉल घेऊन चेतन आडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न. पाहूया, अपील तर केली होती, सुंदर अपील या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु कमालीचा चेंडू आहे. डॉट बॉल. चेतन या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. आतापर्यंत भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय आणि सुरेख पद्धतीने गोलंदाजी होतीये. एक विकेट जरूर मिळवलाय, जो की मुन्ना बाद केलाय. हा फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल सुट्टी आहे आणि धावल्या जात आहेत 2 धावा. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी चेतनने दाखवली आहे. एक चौकार जरूर खाल्ला, परंतु अप्रतिम गोलंदाजी आहे. पहा, शेवटचा बॉल सुद्धा निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू टाकला जातोय. 6 चेंडूंचा खेळ संपला. 6 चेंडूंच्या खेळामध्ये धावा जर पहिल्या धाव फलकावर लागल्या गेल्या 6 धावा इंशा स्पोर्ट शिरोळ संघाच्या. 6 चेंडू 6 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडू आहेत. या 18 चेंडू मध्ये किती धावा येतील? 2 खेळाडू आहेत. गणेश त्याच्या सोबतीला कृपया इंशा स्पोर्ट संघ 12वा प्रतिनिधी कृपया दक्षता घ्या की यापुढे जर 12वा प्रतिनिधी नसला तर डायरेक्ट 2 रनाची पेनल्टी घ्यावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. चला लवकरात लवकर खेळा. 11:54 ला मॅच सुरू झाली. 11:59 झाले, म्हणजे 1 ओव्हर साठी तुम्ही 9 मिनिटं घेतलेत, सॉरी 6 मिनिटं घेतलेत. जर 15 मिनिटात 3 ओव्हर टाकून झाल्या नाही तर एक फिल्डर आतमध्ये घेण्यात येईल. याची दक्षता दोन्ही संघाने घ्यायची आहे. उशीर करू नका. शॉर्ट पिच बॉल आहे, समोरच्या दिशेला मारलाय कव्हर आणि पॉइंट मधून डीपला क्षेत्ररक्षक थोडासा पंबल होईल, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. या 2 धाव्यांनी संघ पुढे जातोय 8 धावांवरती. संघाची धावसंख्या. गणेशकडे क्षमता आहे मोठाले फटके मारायची, तर ते मोठाले फटके कशा प्रकारे गणेश मारतोय याकडे लक्ष लागलं जाईल. कारण संघ जर पाहिला तर कुठेतरी पहिल्या ओव्हर मध्ये अडचणीत सापडलाय. एक विकेट जरूर गेले, जी की मुनाफ शेख बाद झालाय, जो अष्टपैलू खेळाडू संघाकडून होता, ज्याच्याकडे आशेने पाहिलं गेलं होतं. तो खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे, तो बाद झालाय. सुपला शॉट मारायचा प्रयत्न, गती कमी करून हा चेंडू टाकला गेला होता. चेंडू जर पहिला शरीराला आदळला आणि पाता पाता एक धाव कंप्लीट केली गेली. लेग बाईची एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. एका धावेने धाव फलक पुढे सरकला गेला, धाव फलक जाऊन पोहोचला गेला. 9 धावा, एक गड्याच्या मोबदल्यात 9 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर अज्जू आहे. फलंदाजी सचिन गडे सायकला. वाह, या ठिकाणी कमालीचे चेंडू टाकले जात आहेत जीजी एंटरप्राइजेस संघाकडनं. कारण शरीराच्या बाहेर चेंडू ठेवले जात आहेत. त्यांना माहित आहे जितके जितके शरीराच्या बाहेर चेंडू ठेवले जातील तितके तितके आमच्या संघासाठी
निर्धाव चेंडू येतील आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी हा गोलंदाज करतोय, पूर्णपणे अडकवून ठेवलंय संघाला. टॉपेज लागले, चेंडू मागे, क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज बाद. दुसरा धक्का लागलाय तो इंशा स्पोर्ट शिरोळ संघाला. इंशा स्पोर्ट शिरोळ संघ फलंदाजी करत असताना आतापर्यंत फक्त 9 धावांवरती मजल मारू शकलाय. 1.4 चा खेळ इथून समाप्त झालाय. कुठेतरी बॅकफुटला आहे. या बॅकफुट मधून कोणता खेळाडू या संघाला काढेल, कारण येणारे अजून 14 बॉल आहेत. 14 बॉल मध्ये इंशा स्पोर्ट शिरोळ संघाच्या किती धावा होतील. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, मतीन शेख. स्वतः संघाचा संघ मालक आहे आणि या मैदानामध्ये आपल्या संघासाठी उतरलाय. वा, इथे फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक खाली, टिपला जाईल झेल आणि संपेल मतींचा सुद्धा खेळ. फलंदाज होतोय बाद. चला लवकरात लवकर खेळायचे. 9 धावा फलकावर लगावल्या गेल्या. इंशा स्पोर्ट शिरोळ संघ 1.5 चा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला. सूरज येतोय. शेवटचा बॉल सूरज याला. पुन्हा एकदा टॉपेज होती आणि झेल सोडली. इकडे पंचांनी नो बॉल दिलाय. या बॉलवर फ्री हिट असेल. झेलची संधी होती परंतु संधी गमावली आणि परिणामी एक धाव सुद्धा दिली. नोची 1+1 2 धावा धावफलकावर ऍड होतील. संघ जाऊन पोहोचला दुहेरी अंकामध्ये 11 धावांवरती. समोर गणेश, खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेला. मिडॉपला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव येईल. एका धावेने धावफलक जर पाहिलं तर पुढे सरकला जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 12 धावांवरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरचा खेळ जर पाहिला तर 12 धावा. इथून पुढे तिसरी ओव्हर चालू होते. 2 ओव्हर टाकत असताना 11 मिनिटं घेतलेत. तर ही शेवटची ओव्हर 4 मिनिटात पूर्ण झाली पाहिजे, याच्याकडे लक्ष द्या. अन्यथा एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. चार मिनिटात ही ओव्हर पूर्ण झाली पाहिजे, नाहीतर एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल याची पण दक्षता घ्या फिल्डिंग करणाऱ्या संघाने. पहिला बॉल, वाह, कटरचा वापर होतोय. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळत घेतोय. रिव्ह्यू घेण्यात येत आहे. कशा प्रकारे हा चेंडू टाकला होता.
अंपर डिसिजन तुमचाच असेल, कारण गोलंदाज मध्ये येतोय. डॉट बॉल आहे. बॉल फटका चांगला आहे ऑन साइडला. गणेशाने मारलेला तिकडून क्षेत्ररक्षक दूरवरून चालले चेंडू पर्यंत. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकला जात आहे 13 धावांवरती. 13 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. आतापर्यंत ओव्हरचा विचार केला तर 2.2 चा खेळ झालाय आणि धावा या धावफलकाला लागल्या गेल्या 13 धावा. फटका चांगला आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येईल. सोडली कॅच आणि इथे एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकलं जात आहे. सिंगल डबलने काम चालू केलंय सध्या तरी. असंच वाटतंय मोठाले फटके येत नाहीयेत. जर चांगला स्कोर उभा करायचा असेल तर मोठाले फटके मारणं हे गरजेचं आहे इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाला. पण पाहूया शॉर्ट पिच बॉल. आडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचं कनेक्शन पाहायला मिळत नाहीये डॉट बॉलची संख्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर नक्कीच चांगली गोलंदाजी पंकजने केली आहे. हा फटका चांगला आहे परंतु खाली क्षेत्रात चेंडू पडेल. एक धाव मिळेल आणि एका धावीने धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल 15 धावांवरती. तिसरे षटक प्रगती पथावर चालू आहे. शेवटचा बॉल आहे. पंधरा मिनिटं पूर्ण झाले तुमचे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने एक फिल्डर आतमध्ये घ्यायचा आहे, कारण बॉल टाकायच्या आतमध्ये 15 मिनिटं तुमचे पूर्ण झाले होते. कृपया विनंती आहे एक फिल्डर आतमध्ये घ्यायचा आहे. तुम्हाला पेनल्टी दिली, एक फिल्डर आतमध्ये घ्यायचा आहे. डिक्लेअर केला अगोदरच, मॅच चालू व्हायच्या अगोदर सांगितलेलं आहे. मॅचलाच सांगितलेलं एक फिल्डर आतमध्ये घ्यायचा आहे, कारण पहिली मॅच चालू असतानाच सांगितलं गेलंय एक फिल्डर आतमध्ये कंपल्सरी घ्यायचं तुम्हाला. कारण तुझा शेवटचा बॉल टाकण्या अगोदर 15 मिनिटं झाले, त्यासाठी एक फिल्डर आतमध्ये घेण्यात येईल आणि इथून पुढे नियम लागू होतील. उशीर करू नका. 20 मिनिटात 4 ओव्हर पूर्ण झाल्या पाहिजेत, नाहीतर 1 रनाची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. सॉरी 2 रनाची. चला लवकरात लवकर खेळायचं आहे. 20 मिनिटात 4 ओव्हर टाकायचे तुम्हाला. अजय गोलंदाजी ट्रॅकवर चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. 20 शेप मध्ये चौकार येतोय. खूप वेळानंतर हा चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. पहिलाच बॉल या ठिकाणी फेस करत असताना पहिल्याच बॉलवर चौकार मारलाय. शेवटची ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये इन्शा स्पोर्ट बॅकफुटला आहे सध्या तरी, परंतु बॅकफुट वरून गणेश या ठिकाणी बाहेर काढील का आपल्या संघाला. गणेशच्या जोडीला सूरज सुद्धा आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकला जातोय, स्क्वेअर मारा आणि एक अवंतर धाव. ही धाव फलकावर वाढेल.
अवंतर धावेने धावफलक 20 वर जाऊन पोहोचताय. अजूनही षटकातील 5 चेंडू हे मार्गस्थ आहेत. पुढचा बॉल फटका चांगला आहे, सुरेख आहे, टायमिंग प्रॉपर, चेंडू करेल हवाईचा पर. 6 धावा. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरेख फटका गणेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल षटकार. कुठेतरी धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवण्याचं काम गणेशला करायचंय. त्याच अनुषंगाने तो फलंदाजी करतोय. 2 चेंडू मध्ये चांगली टोलेबाजी झाली आहे. अजय गवते या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर. दोघेही एकाच गावचे खेळाडू आहेत. त्यांना दोघांना माहित आहे अजयची गोलंदाजी कशी आहे गणेशला माहिती आहे, आणि गणेशची फलंदाजी कशी आहे ही अजयला माहिती आहे. त्याच अनुषंगाने दोघेही खेळतायत. परंतु अजयने गणेशने 2 फटके मारले अजयला. पुढचा बॉल अजय गोलंदाजी ट्रॅकवर आहे. वाईड बॉल, खराब असा चेंडू टाकला जातोय अजयच्या माध्यमातून. सलगचा दुसरा वाईट आणि धावसंख्या 28 वर नेऊन पोहोचवली आहे. अजूनही 4 चेंडू मार्गस्थ आहेत. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, विकेट. चला फलंदाज लवकरात लवकर यायचंय. चांगला असा चेंडू टाकला आणि परिणामी गणेश याला बाद करण्यात यश आले, ते म्हणजे अजयला. 2 मोठाले फटके जरूर खाल्ले, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक हा अजयने दाखवलाय. आणि लवकरात लवकर चालायचंय सूरज. टीम मीटिंग घेऊ नका. चला लवकरात लवकर खेळायचंय, फक्त 2 मिनिटं बाकी आहेत तुमच्याकडे. फुलटॉस बॉल, फुलटोल वसूल केलाय, चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी. नो बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात येत आहे बॅट्समन करून. पाहूया नो बॉल आहे का नाही. फेअर डिलिव्हरी आहे. हा षटकार आहे. 6 धावेने धाव फलक पाहिलं तर नक्कीच 34 वर गेलाय. फास्ट केला जरा. तुमच्याकडे फक्त 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटात तुम्हाला 2 चेंडू टाकायचे आहेत. जो संघ टाइमपास करेल त्याला नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. इथून पुढे सर्व संघाने सूचना लक्षात घ्या. सर्व सामने हे टाइमवर खेळवले जाणार आहेत. 5वा चेंडू अजयचा. ओ टॉपेज लागली होती, मागे गेला चेंडू, परंतु विकेटची संधी होती.
एकच धाव मिळेल. एका धावेत धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल 35 धावा. 4 गडी बाद झालेत. इंशा स्पोर्ट शिरोळ संघ या ओव्हरचा विचार केला. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 20 धावा आल्यात. थोडा महागडा ठरतोय. कमालीचा चेंडू टाकलाय. शेवटचा बॉल आणि तो सुद्धा अप्रतिम चेंडू. डॉट बॉल. कृपया पहिलं सत्र संपला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावा जर पहिला 35 धावा या धाव फलकावर बनवले गेल्या. 24 बॉल आणि 36 धावांचं लक्ष आहे. कृपया दोन्ही संघाने लक्ष असू द्या का तुमचे 3 ओव्हर आहेत ना ते 15 मिनिटात पूर्ण झाल्या पाहिजेत. जर 15 मिनिटात पूर्ण झाल्या नाही तर तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घेण्यात येईल. इथून पुढे सर्व संघांना हे नियम लागू होतील. हे लक्षात राहू द्या. जो जो संघ ही मॅच पाहत असेल त्यांनी ही सूचना लक्षात राहू द्या. स्पार्टन बिरवाडी संघाचा कर्णधार आणि दीक्षा 11 संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. प्रत्येक चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला फलंदाज पाठवायचे. ज्या वेळेला पहिला बॉल पडेल तिथून टाइमर चालू होईल. म्हणजेच गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर सुरुवात करेल तिथून टाइमर तुमचा चालू होणार आहे. याची दक्षता घ्या. टाइमर लावला आहे. सेट झाला आहे. तुम्हाला स्पार्टन बिरवाडी संघ नाणेफेकीसाठी यायचंय. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. अजय गवते त्याच्या सोबतीला सूरज आहे. दोघही खेळाडू जर म्हटलं तर चला इथून टाइमर चालू केला जातोय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल. वाह विकेट. गती कमी करून हा चेंडू टाकला होता आणि परिणामी एक मोठा मासा गाळाला लावला गेलाय. पहिला धक्का लागलाय. अजय गवते या ठिकाणी बॅक टू डगआउट.
चला फलंदाज लवकर जायचंय. ते सुरेख चेंडू टाकला गेला. शिवराम गोलंदाजी ट्रॅकवर आहे. ईशा स्पोर्ट शिरोळ संघाकडनं पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आणि बॅटने फटका साधवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, पळतोय, परंतु चेंडू थांबणार नाही. गाठेल सीमारेषा, येईल चौकार. संघाचं खातं ओपन झालं 4 धाब्यांनी. नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर दुसरा चेंडू चौकार. चौकाराने सुरुवात झाली आहे टीम जे एंटरप्राइजेस संघाची. लॉर फुल टॉस बॉल दिशा दिली आहे फांडले क्षेत्रामध्ये. चेंडू थांबणार नाही. गाठेल सीमारेषा, येईल 11 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. राजू या ठिकाणी आल्या आल्या चौकार मारला आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या बॉलवर सुद्धा चौकार मारला. बॅक टू बॅक 2 चौकार राजू याच्या बॅटीतून आले. सुरेख फलंदाजी. कुठेतरी वाटलं होतं चांगली गोलंदाजी शिवराम करेल, कारण पहिल्याच बॉलवर अजयची विकेट मिळवली होती. स्पार्टन बिरवाडी संघाचा कर्णधार. शेवटचा कॉल आहे, नाणेफेकीसाठी यायचंय. पुढचा बॉल घेऊन शिवराम. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक खाली. जेल टिपला जाईल, फलंदाज बाद होईल. चांगला खेळत होता परंतु कुठेतरी कव्हर आणि पॉइंट वरून चेंडू उडवायचा प्रयत्न त्याने केला. प्रॉपर कनेक्शन झालं नाही आणि चेंडू हा डायरेक्ट हातामध्ये विसावला गेला. फलंदाज झाला बाद. चार चेंडू या ठिकाणी टाकून झाले. 4 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर नक्कीच 2 चेंडू जर पाहिले तर सीमारेषा बाहेर घालवले होते परंतु 2 चेंडूवर विकेट मिळवल्यात. शिवराम गोलंदाजी ट्रॅकवर. ईशा स्पोर्ट शिरोळ संघाकडनं प्रथम गोलंदाजी ट्रॅकवर आलाय पहिलं षटक हात करण्यासाठी. इथे पहा पुश करायचं होतं परंतु एकही धाव नाहीये. पुढचा बॉल घेऊन शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. शिवराम फटका सुरेख, कव्हर आणि पॉइंट वरून उडावला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्यांनी संघ जाऊन पोहोचतोय 12 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये 12 धावा आल्यात तर इथून पुढे कशा पद्धतीने ह्या धावा गोळा होतील. 36 धावांचं लक्ष्य होतं. आतापर्यंत 12 धावा आल्यात, अजूनही 24 धावा लागतात. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला दूरवर क्षेत्ररक्षक अडवलं जाईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेने धावफलक पुढे सरकलं गेलं. धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 14 धावांवरती. आता 17 बॉल आणि 22 धावांची गरज. पाच मिनिटे झाले.
चला लवकरात लवकर खेळायचे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. ओ इथे पहा, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. फलंदाज होईल बाद. डायरेक्ट मला वाटतं या ठिकाणी एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. चला फलंदाज पाठवायचंय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला गेली तर टीम इंशास्पोर्ट शिरोळ संघाकडनं आतापर्यंत रिहान याने 2 चेंडू टाकले. 2 चेंडू मध्ये 2 धावा देत असताना एक गडी बाद करण्यात यश आले. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन दाखल होतोय. चला तर लवकरात लवकर खेळायचंय. 14 धावा धावफलकावर 3 गडी बाद झाले. जे इंटरप्राइजेस संघाचे पुढचा बॉल रिहान, त्याच्या समोर चेतन आहे. उजव्या फलंदाज चेतन. लोअर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने फटका सजवलाय ऑन साइडला. एक धाव कंप्लीट झाली. एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलक 15 वरती. 3 गडी बाद आहेत. 15 धावा या धावफलकावर झाल्यात. संत गतीने धावसंख्या पुढे चालली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये मोठे फटके आले होते, परंतु या ओव्हर मध्ये मोठा फटका आला नाही. इथे नो बॉल आहे आणि हा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी. नो प्लस 4 धावा, अशा 5 धावा या धावफलकावर लागल्या जातील. 5 धावेने धावफलक जाऊन पोहोचताय. वीस धावा धावफलकावर लागल्या गेल्या. नो प्लस 4 धावा. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल समोर मारलाय. क्षेत्ररक्षक आहे सूरज त्या ठिकाणी, परंतु नो बॉल होता. ही फ्री हिट होती. याच कारणाने एक धाव इथे धावली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 21 वरती संघ धावून पोहोचतोय. आता मात्र 14 बॉल 15 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. चेतन फलंदाजी ट्रॅकवर आहे. हलकीशी प्लेट पाहायला मिळते. गॅप मध्ये चेंडू मारलाय. गलीमधून चेंडू निघाला थर्डमॅनच्या दिशेला. वेग जास्त आहे, थांबणार नाही. चौकार. 4 धावा या ठिकाणी मिळतील. सुंदर पद्धतीने लेटकट या ठिकाणी पाहायला मिळाली. गलीमधून हा चेंडू निघाला थर्डमॅनच्या दिशेला. तिकडे आलेला हा चौकार आपण पाहिला. 4 धावेने धावफलक 25 वर गेला. पुढचा बॉल घेऊन रिहान. आडव्या बॅटने फटका सजवलाय. चेंडू ऑन साइडला निघाला. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. पाता पाता 2 धावा तर नक्कीच पूर्ण होतील. या 2 धावेने संघाचा धावफलक 27 वरती. 12 चेंडू आणि 9 धावा लागतायत. फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटात तुम्हाला ही ओव्हर पूर्ण करायची आहे, याची दक्षता घ्या. 12 चेंडू 9 धावा लागतात जिंकण्यासाठी.
गोलंदाजी ट्रॅक वर मुन्नाफ शेख या ठिकाणी पहिला बॉल घेऊन इथे वाईट आहे. एक अवंतर धाव आणि एक अवंतर धाबीने धावफलक 28 वरती. समीकरण बदललं. 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. जीजी एंटरप्राइजेस त्यांच्या विरुद्ध इंशा स्पोर्ट शिरोळ संघ खेळ करतोय. ते 5 सुरेख चेंडू टाकला जातोय. गुडलँड स्पॉटला टप्पा पडल्यानंतर थोडासा उंची घेणारा राहतोय हा चेंडू. परिणामी डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. पहिला वैला बॉल या ठिकाणी डॉट बॉल आलाय. मुन्नाफ फटका चांगला आहे, सुरेख आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आकाश होते, परंतु डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न झाला परंतु नाही झाली. डायरेक्ट हिट. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाब्यांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल. 30 धावांवरती समीकरण बदललं. तर 10 बॉल आहेत, 6 धावा करायच्यात. विकेट. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूच्या खेळामध्ये 30 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 9 चेंडू मध्ये 6 धावा लागतात. आता अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पंकज पवार मोठमोठाले फटके मारण्यात माहिर असा खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये दाखल आहे. 6 धावा करायच्यात. कृपया बडबड करू नका. टीम मीटिंग करायची असेल साईडला करा. पुढचा बॉल हलक्या हाताने प्रेस करायचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येतोय. पंकज पवार कुठेतरी बॉलाला दिशा द्यायची होती, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन पाहायला मिळत नाहीये आणि त्याच अनुषंगाने हा बॉल डॉट आलाय. या पुढील बॉल पाहूया. या ओव्हर मधला 5वा चेंडू असेल. हलक्या हाताने प्रेस केला. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. हा चेंडू जर पाहिला तर नक्कीच गलीमधून काढला आणि चौकार या चेंडूवर पाहायला मिळाला. या 4 धाब्याने धावफलक 34 वरती जाऊन पोहोचतंय. आता मात्र 7 चेंडू आहेत आणि 2 धावा. कृपया इकडे बडबड करू नका. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. अपील झाली आहे, परंतु पाहूया. रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात येतोय कारण या ठिकाणी जर पाहिला तर एसटी रक्षकाने अपील केली होती. एसटी रक्षक ठाम आहे की फलंदाजाच्या बॅटला बॉल लागलाय, परंतु पाहूया.
नाही लागलाय, नॉट आउट आहे. फेअर डिलिव्हरी. सहा चेंडू आणि 2 धाबा लागतायत. पहिला बॉल, फटका चांगला आहे. जागच्या जागी आहे चेंडू, परंतु एक धाव काय रोखू शकणार नाही. इथे पाहिलं तर आता मात्र एकच धाव लागते जिंकण्यासाठी. 5 चेंडू आहेत, एक धाव लागते जिंकायला जीजी एंटरप्राइजेस संघाला. लोअर फुल टॉस बॉल दिशा दिली आणि सामना जिंकलाय तो म्हणजे जीजी एंटरप्राइजेस संघाने. अभिनंदन जीजी एंटरप्राइजेस संघाने हाडला किंग्स स्पोर्ट. या स्पर्धेचे शिल्पकार विजयजी सॉरी कृपया विजय जगताप कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. मॅन ऑफ द मॅच सुरेख कामगिरी या ठिकाणी जीजी एंटरप्राइजेस संघाने केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. इन्शा स्पोर्ट्स सारख्या संघाला फक्त आणि फक्त 34 धावांपर्यंतच रोखवलं आणि 36 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तर नक्कीच ही जी मॅच झाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे अज्जू, ज्याने 6 धावा देत असताना 2 विकेट मिळवल्या. अप्रतिम गोलंदाजी केली. अज्जूने यायचंय मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचंय. स्पार्टन वीरवाडी संघाचा कर्णधार कृपया इकडे यायचे.